पक्षातील आपल्या सहकाऱ्यांची इच्छा किंवा त्यांचा विचार डावलून शरद पवारांनी अजित पवारांसोबत जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। अर्थात भाजप सोबत जुळवून घ्यायचे की नाही हा प्रश्न राष्ट्रवादीसाठी नवा नाही। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निकाल पूर्णपणे घोषित होण्यापूर्वीच शरद पवारांनी आपला पक्ष स्थिर सरकारसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं घोषित केलं होतं। पुढे त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडण्यासाठी किंवा असलेली फूट अधिक रुंदावण्यासाठी आपण तसे केल्याचे स्पष्टीकरण दिले। त्यावेळी शरद पवारांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, परंतु 5 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा संधी साधली आणि यावेळी बाण अगदी अचूक लक्ष्य भेद करून गेला। त्या दरम्यानच्या काळात पक्षात भाजप सोबत जायचे का यावर अनेकदा चर्चा झाली। 2019 मध्ये तर भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची पूर्ण तयारी देखील झाली होती, परंतु शरद पवारांनी पुन्हा एकदा ऐनवेळी वेगळा निर्णय घेतला। अजित पवारांसह पक्षातील अनेक नेत्यांना हे पटले नव्हते, परंतु शरद पवारांसमोर कुणाचे काहीच चालले नाही। शेवटी अजित पवारांनी टोकाचा निर्णय घेत शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अगदी आत्तापर्यंत शरद पवार आपल्या पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु वय आणि प्रकृती बघता आता कदाचित त्या जोमाने पक्ष उभा करणे जमणार नाही असे त्यांना वाटले असावे। विधानसभेपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाला मिळालेले यश देखील दुर्लक्षून चालणार नव्हते। त्यानंतर पडद्याआड बरेच काही घडले असावे। महापालिका निवडणुका जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांसोबत आपण आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले। ही पहिली कडी आता दुसऱ्या कडीला जुळत आहे। भाजपच्या विरोधात लढणाऱ्या अजित पवारांना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळत आहे। या कड्या अशाच जुळत जातील आणि राज्यात नवेच राजकीय बदल दिसू लागतील। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।